तुमचं नाव काय? माझं नाव ज्योती प्रफुल्ल हिवाडे. हां हां. आपले लग्न होऊन किती वर्ष झाले? लग्न होऊन 6 वर्ष झाले. हां हां. तरी मुलबाळ वगैरे काहीच नव्हतं, पण सरांकडे आलो तर म्हणजे फरक पडला लवकरच. यांची मेडिसिन आणि खास तर इम्युनिटीचे चांगले रिझल्ट आहेत. बरोबर. तर अगोदर मग गायनेकोलॉजिस्टला दाखवलं होतं आणि हो, भरपूर नागपूर, अजून इकडे औरंगाबाद वगैरे सगळीकडे दाखवलं. सर्व तपासण्या झाल्या होत्या? सर्व तपासण्या झाल्या, सर्व नॉर्मल येत होत्या. रिपोर्ट नॉर्मल येत होते, पण बाळ राहत नव्हतं, म्हणजे राहत होतं पण टिकत नव्हतं समोर. IVF चा वगैरे सल्ला विचार झाला होता की? हा, लास्ट मध्ये मग तेच एक ऑप्शन राहते ना, IVF. अच्छा. मग सरांकडे त्याचा रिझल्ट चांगला मिळाला. बरं. मग एकंदरीत ट्रीटमेंट किती दिवस घ्यावी लागली म्हणजे? मला तरी लवकरच फरक पडला. 6 महिने. अच्छा. मुलगा झाला आता 1-1.5 महिना झाला. आता हा रिझल्ट आहे त्याचा. म्हणजे एकंदरीत धन्वंतरी आणि डॉक्टर मेन म्हणजे इम्युनिटी कसं, एक तर प्रेग्नेन्सी मध्ये पण माझी हाय रिस्क प्रेग्नेन्सी सांगितली होती दुसरीकडे, पण सरांकडे असं ते म्हणजे मी सर्व कामं केली, नॉर्मल झाली आणि इम्युनिटी चांगली, म्हणजे मला चांगली एनर्जी राहिली. आणि असं काही विकनेस पण नाही, थकावा नाही, काहीच नाही. एकंदरीत खर्च समजा IVF च्या तुलनेमध्ये किती खर्च? फारच कमी म्हणजे. बरोबर. थँक्यू.